रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 14. गुणत्रय विभाग योग. भाग 3. सत्वं रजस्तम इति गुणा प्रकृती संभवा निबध्नन्ति महाबाहो देहे देहीनमव्ययम्. हे महाबाहो, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले 3 गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून टाकतात. तरी सत्व रजतम तिघांसी हे नाम आणि प्रकृती जन्म भूमिका यया. एथ सत्व ते उत्तम, रज ते मध्यम, तिही माझी तम सावी आधारे. हे एकेची वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व आवडे पाही. वयसात्रय देही एकी जेवी. कामिनलेनी किडे जव जव तूक वाढे. तव तव सोने ही न पडे पांचिका कसी. पैसावद पण जैसे वाहविले आळसे. सुषुप्ती बैसे घणावोनी. तैसी अज्ञानांगीकारे निघाली वृत्ती विखुरे. ते सत्वरजद्वारे तमही होय. अर्जुना गा जाण यया नाम गुण. आता दाखवू खूण बांधिती ते. तरी क्षेत्रज्ञ दशे आत्मा मोटका पैसे. हे देह मी ऐसे कुमुहूर्त करी. आ जन्म मरणांती देहधर्मी समस्ती. ममत्वाची सूती घेना जव. जैसी मीनाच्या तोंडी पडेना जव उडी. तव गळ आसुडी जळपारधी. तरी सत्व, रज आणि तम अशी ह्या 3 गुणांची नावे आहेत आणि त्यांची जन्मभूमी प्रकृती आहे. ह्या 3 गुणांमध्ये सत्वगुण हा उत्तम आहे, रजोगुण हा मध्यम आहे आणि तमोगुण हा स्वाभाविकपणे कनिष्ठ आहे. ज्याप्रमाणे एका देहाच्या ठिकाणी बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य अशा 3 अवस्था असतात, त्याप्रमाणे एकाच अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी 3 गुण आहेत असे अनुभवास येते. सोन्यात जसजसे किराळ मिसळावे तसतसे त्याचे वजन वाढते, परंतु ते सोने 15 रुपये दराच्या कसाविषयी कमी पडते आणि ते सोने 5 रुपये किमतीचे होते. आळसामुळे सावधपणा जसा नाहीसा होतो आणि मग झोप दृढ होऊन बसते, त्याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून अंतःकरण वृत्ती सत्व, रज आणि तम या गुणांनी विखरून जाते. त्यावेळेस ती सत्व, रज होऊन तम देखील होते. अर्जुना, सत्व, रज, तम यांना गुण असे नाव आहे. हे जीवनात्म्याला कसे बांधतात त्याचे मर्म मी तुला उघडपणे सांगतो. हा शुद्ध स्वरूप आत्मा जीवदशेत ज्यावेळी प्रवेश करतो तेव्हा तो हा देह मीच आहे असे म्हणण्यास प्रारंभ करतो. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत देहाचे सर्व धर्म ते माझे आहेत अशी ममत्वाची दोरी तो हातात घेतो न घेतो तोच, ज्याप्रमाणे माशाच्या तोंडात गळास लावलेले आमिष पडल्याबरोबर ताबडतोब कोळी गळाला हिसका देऊन ओढून घेतो. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकं नामयं. सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. हे निष्पाप अर्जुना, निर्दोष आणि प्रकाशक असा जो सत्वगुण तो निर्मल असल्यामुळे आत्म्याला सुखाच्या आसक्तीने आणि ज्ञानाच्या आसक्तीने या देहात बांधून टाकतो. तेवी सत्वे लुब्धके सुखज्ञानाची पाशके. ओढी जती मग खुडके मृगू जैसा. मग ज्ञाने चडफडी जाणीवेचे खुरखोडी. स्वयं सुख हे धाडी हातींचे गा. तेव्हा विद्यमाने तोखे लाभ मात्रे हरिके. मी संतुष्ट हेई देखे श्लाघो लागे. म्हणे भाग्य ना माझे आजी सुखिये नाही दुजे. विकाराष्टके फुंजे सात्विकाचेनी. आणि येणेही न सरे लांकण लागे दुसरे. जे विद्धतेंचे भरे भूत अंगी. आपणची ज्ञान स्वरूप आहे
ते गेले हे दुःख न वाहे, की विषय ज्ञाने होये गगनाये वडा. रावो जैसा स्वप्नी रंकपणे रिघे धानी, तो दो दानामानी इंद्रुनामी. तैसे गा देहातीता झाले या देहवंता, हो लागे पंडुसुता बाह्य ज्ञाने. प्रवृत्ती शास्त्र बुझे यज्ञ विद्या उमजे, किंबहुना सुझे स्वर्गवरी. आणि म्हणे आजियान मी वाचुनी नाही सज्ञान, चातुर्य चंद्रा गगन चित्त माझे. ऐसे सत्व सुख ज्ञानी जीवासी लावूनी कानी, बैलाची करीवानी पांगुळाची या. आता हाची शरीरी रजे जिया परी, बांधिजे ते अवधारी सांगिजेल. त्याप्रमाणे सत्वगुणरूपी पारध्याकडून सुख ज्ञानाचे पाय ओढले जातात. मग हरिण ज्याप्रमाणे पारध्याच्या पाशात अडकते, तसा तो सुख आणि ज्ञान यांच्या पाशात अडकतो. मग तो ज्ञानपाशामध्ये अडकल्यामुळे चरफडावयास लागतो, विद्वत्तेच्या लाथा झाडू लागतो आणि आपल्या जवळच असलेले आत्मसुख आपणच व्यर्थ घालवितो. तेव्हा विद्या आणि प्रतिष्ठा यांच्यामुळे तो संतुष्ट होतो, थोड्याशा सुखाच्या लाभाने देखील हर्षित होतो आणि मी संतुष्ट आहे अशा प्रकारच्या अभिमानाने स्वतःकडे पाहतो आणि आपली आत्मप्रशंसा करू लागतो. या जगात माझ्यासारखा दुसरा कोणीही सुखी नाही, हे माझे महान भाग्य आहे असे मानून अष्टसात्विक भावाने फुलून जातो. आणि एवढ्याने संपत नाही, त्याच्या मागे दुसरे एक बंधन लागते. त्याच्या अंगी विद्वत्तारूपी भूताचा संचार होतो. आपण स्वतः ज्ञानस्वरूप आहोत याचे त्याला ज्ञान नसते, त्याबद्दल त्याला दुःखही वाटत नाही. तर उलट विषयज्ञानाच्या भरात तो आकाशा एवढा फुगून जातो. ज्याप्रमाणे एखादा राजा स्वप्नामध्ये भिकारी होतो आणि भिक्षा मागावयास निघाल्यावर तो 2 दाणे जरी भिक्षा मिळाली तरी स्वतःला इंद्र समजतो. अर्जुना, त्याप्रमाणे जीवात्म्याने देहाचा अभिमान धरल्यावर बाह्यज्ञानामुळे त्याची अशी अवस्था होते. तो कर्मशास्त्रात निपुण होतो, यज्ञविद्येत तो निष्णात बनतो. फार काय सांगावे, स्वर्गापर्यंत त्याला सर्व काही समजते आणि माझ्याशिवाय या जगात दुसरा कोणी ज्ञानी नाही व माझे चित्त हे चातुर्यरूपी चंद्राचे आकाश झाले आहे असे तो म्हणतो. याप्रमाणे सत्वगुण हा जीवाला सुखरूपी व ज्ञानरूपी दावे बांधून नंदी बैलासारखी त्याची स्थिती करतो. आता हाच आत्मा देहामध्ये ज्या प्रकाराने रजोगुणाने बांधला जातो तो मी सांगणार आहे, तरी त्याचे श्रवण कर. रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संगसमुद्भवं, तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्. रजोगुण हा कामना आणि आसक्ती यांपासून उत्पन्न झालेला जाण. तो जीवात्म्याला कर्मे व त्यांची फळे यांच्या आसक्तीने बांधून टाकतो. हे रजयाची कारणे जीवा ते रंजवू जाणे, हे अभिलाखाचे तरुणे सदाची गा. हे जीवी मोटके रिगे आणि कामाच्या मदी लागे, मग वार या वळघे तृष्णेची या. घृते आंबुखुनी आगियाळे, वज्राग्नीचे साधू कळे, आता बहु थेंकुले आहे तेथ. तैसी खवळे चाड होय दुःखा सकट गोड, इंद्रश्री ही सांकड गमो लागे. तैसी तृष्णा वाढीन नलिया, मेरू ही हाता आलिया, तरी म्हणे एखादिया दारुणा वळगो. जीविताची कुरोंडी ओवाळू लागे कवडी, मानी तृणाची जोडी कृतकृत्यता. आजी असते वेचिजेल, परी पाहे काय किजेल, ऐसा पांगी वडील व्यवसाय मांडी. म्हणे स्वर्गाहन जावे, तरी काय तेथ खावे, या लागी धावे याग करू. व्रतापाठी व्रते आचरे इष्टा पुरते, काम्या वाचुनी हाते शिवणे नाही. पै ग्रीष्मांतीचा वारा विसावो नेणे वीरा,
तैसा न म्हणे व्यापारा रात्र दिवस, काय चंचळू मासा कामिनी कटाक्षु जैसा, लवला हो तैसा विजूही नाही, ते तुले निगा वेगे स्वर्ग संसार पांगे, आगी माझी रिगे क्रियांची ये, ऐसा देही देहा वेगळा ले तृष्णेची या सांखळा, खटाटोपू वाहे गळा व्यापाराचा, हे रजोगुणाचे दारुण देही देही यांसी बंधन, परीस आता विंदाण तमाचे ते. रजोगुणाला रज हे नाव ह्या कारणासाठी आहे की हा जीवाला विषयांमध्ये रंजविण्याची कला जाणतो. हा रजोगुण अभिलाषेच्या तारुण्याने सर्व काळ तरुण आहे. हा रजोगुण अंतःकरणात थोडा जरी प्रविष्ट झाला की लगेच तो कामाच्या नादी लागतो. मग तो विषयांच्या चिंतनरूपी वाऱ्यावर स्वार होतो. अग्निकुंडामध्ये अग्नीवर तूप घातले म्हणजे जसा वज्राग्नी भडकला जातो व त्याला लहान मोठी वस्तू याचे भान राहत नाही, तो सर्वांचा नाश करून टाकतो. त्याप्रमाणे विषयांची इच्छा ज्याप्रमाणे खवळते, त्यावेळी विषयांत दुःख असूनही विषयप्राप्तीच्या तीव्र इच्छेमुळे त्यातील दुःख हे त्याला गोड वाटते. आणि इंद्रलोक जरी प्राप्त झाला तरी त्याची तृप्ती होत नाही. अशा प्रकारे विषय वासनेची चक्रे वाढू लागली की मेरू पर्वत देखील त्याला प्राप्त झाला तरी त्याहीपेक्षा अधिक मोठी वस्तू प्राप्त व्हावी यासाठी तो प्रयत्न करू लागतो. एका कवडीवरून देखील आपले जीवन ओवाळून टाकण्यास तो तयार असतो. आणि तृणा इतकी देखील वस्तू प्राप्त झाली तरी तो आपणास कृतकृत्य मानतो. आज आपणाजवळ असलेले धन खर्च केले तर उद्या काय करावे अशा काळजीमुळे तो मोठमोठ्या उद्योगधंद्यास प्रारंभ करतो आणि म्हणतो की आपणास जर स्वर्गाची प्राप्ती झाली तर तेथे खावयास काय मिळणार याकरिता यज्ञ करण्यास धावतो. एका व्रतानंतर दुसरी व्रते करतो, यज्ञ करतो. जगात कीर्ती होण्याकरता विहिरी, धर्मशाळा, बागा बांधतो आणि काम्य कर्मा वाचून दुसऱ्या कोणत्याही कर्मास स्पर्श करत नाही. हे अर्जुना, जसा ग्रीष्म ऋतूच्या शेवटी वाहणारा वारा क्षणभर देखील विश्रांती घेण्याचे जाणत नाही, त्याचप्रमाणे हा रजोगुणी पुरुष व्यापार करीत असता दिवस आणि रात्र म्हणत नाही. त्या रजोगुणी माणसापुढे मासा तरी कसला चंचल. कामिनी स्त्रीचा नेत्रकटाक्ष जितका चंचल इतका तो चंचल असतो. अशा मनुष्यास काम करण्याची जितकी घाई असते, चांचल्य असते, तेवढे विजेत देखील नाही. अशा अतिशय वेगाने स्वर्ग व संसार यांच्या प्राप्तीकरता कर्मरूपी अग्नीमध्ये उडी टाकण्यास तो मागे पुढे पाहत नाही. याप्रमाणे देहामध्ये असलेला आत्मा हा देहापेक्षा वेगळा असून देखील तृष्णेची बेडी तो पायात घालतो. व्यापाराच्या खटाटोपाचे लोढणे गळ्यात अडकून घेतो. अशा प्रकारे देहात राहणारा तो जीव, त्याला रजोगुणाचे अतिशय बळकट भयंकर असे बंध असते. आता तमोगुणाच्या बंधनांचे कौशल्य ऐक. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां, प्रमादालस्य निद्राभि स्तन्निबध्नाति भारत. आणि हे अर्जुना, सर्व देहधारी जीवांना मोहित करणारा तमोगुण अज्ञानाने उत्पन्न झालेला जाण. तो प्रमाद, आळस आणि निद्रा यांच्याद्वारे बंधन करतो. व्यवहाराचेही डोळे मंद जेणे पडळे, मोह रात्रीचे काळे मेहुडे जे. अज्ञानाचे जियाले जया एका लागले, जेणे विश्व भुलले नाचत असे. अविवेक महामंत्र जे मौढ्य मद्याचे पात्र, हे असो मोहनास्त्र जीवांसी जे. पार्था ते गातम रचुनी ऐसे वर्म, चौखुरी देहात्म मानिया ते. हे एकची किर शरीरी माझो लागे चराचरी, आणि तेथ दुसरी गोठी नाही. सर्वेंद्रिया जाड्य मना माझी मौढ्य, माल्हाती दाढ्य आलस्याचे. आंगे आंग मोडामोडी कार्य जाती अनावडी, नुसती परवडी जांभयांची. उघडी याची दिठी देखणे नाही किरीटी,
नाळवितांची उठी ओ म्हणवनी, पडिलिये धोंडी नेणे काणी मुरडी, तयाची परी मुरकुंडी उकलू नेणे, पृथ्वी पाताळी जावो का आकाशही वरी येवो, परी उठणे हा भावो उपजो नेणे, उचितानुचिता घवे जाण सुरता नाठवे जीवे, ते तिचा तेथ लोळावे ऐसी मेधा, उभवूनी करतळे पडी घाये कपोळे, पायाचे शिरियाळे मांडू लागे, आणि निद्रेविषयी चांगू जीवी आथी लागू, झोपी जाता स्वर्गू वावो म्हणे, ब्रह्मायू होईजे मानिजे लियाची असिजे, हे वाचूनी दुजे व्यसन नाही, का वाटे जाता ओघे कल्हातान ही डोळा लागे, अमृत ही परी नेघे जरी नीद आली, तेवीची आक्रोश बळे व्यापारे कोणे एके वेळे, निघाले तरी आंधळे रोपे जैसे, केधवा कैसे रहाटावे कोणेसी काय बोलावे, हे ठाकते की नागवे हेई नेणे, वणवा मिया आघवा पांखे पुसोनी घेयावा, पतंगू या हावा घाली जेवी, तैसा वळघे साहसा अकरणीच दिवसा, किंबहुना ऐसा प्रमादुरुचे, एवं निद्रा आलस्य प्रमादी तव इया त्रिबंधी, बांधे निरुपाधी चोखटाते, जैसा वन्ही काष्टी भरे तै दिसे काष्टाकारे, व्योम घटे आवरे तै घटाकाश, नाना सरोवरे भरले तै चंद्रत्व तेथे बिंबले, तैसे गुणपाशी बांधले आत्मत्व गमे, ज्याच्या पडद्याने मनुष्याची व्यवहारातील दृष्टी मंद होते व तो तमोगुण मोहरूपी रात्रीतील काळा ढग आहे, त्या तमोगुणाला केवळ अज्ञानाचे प्रेम आहे व त्या तमोगुणाच्या आधारे भ्रमिष्ट होऊन जीव वाटेल ते कर्म करतो. अविचार हाच तमोगुणाचा महामंत्र आहे. तो मूर्खपणारूपी अंमली पदार्थांचे भांडे आहे. जीवाला भूल पाडणारे ते मोहनास्त्र आहे. अर्जुना, या लक्षणास तमोगुण असे म्हणतात व जे या देहालाच आत्मा समजतात त्यांना हा चारही बाजूंनी जखडून टाकतो. हा तमोगुण एकटाच चराचराच्या अंगी वाढू लागला म्हणजे त्या अवस्थेत दुसऱ्या कोणत्याही गुणाचा शिरकाव होत नाही. हा तमोगुण सर्व इंद्रियांना जडत्व आणतो, मनामध्ये मूर्खता आणतो आणि त्याच्या योगाने आळस वाढत जातो. तमोगुणी मनुष्य सतत शरीराला आळे पिळे देतो. कोणतेही काम करण्याविषयी त्याच्या मनात उत्साह नसतो. तो सातत्याने नुसत्या जांभया देत असतो. अर्जुना, अशा तामसी माणसाचे डोळे उघडे असून देखील त्याला समोरील दिसत नाही. कोणीही हाक न मारताच तो ओ म्हणून उठत असतो. जमिनीवर पडलेला धोंडा जसा या कुशीवरून त्या कुशीवर वळण्याचे जाणत नाही, त्याप्रमाणे हा तमोगुणी जीव एकदा मुरकुंडी मारून झोपला की या कुशीवरून त्या कुशीवर होत नाही. पृथ्वी पाताळात जावो किंवा आकाश अंगावर येऊन पडो, परंतु त्या भयाने तरी निजलेले उठावे अशी इच्छा त्या तामसी माणसाच्या मनात उत्पन्न होत नाही. आळसामध्ये सुस्त असताना योग्य काय आणि अयोग्य काय याची आठवण अंतःकरणात राहत नाही. जेथे पडला असेल तेथेच लोळावे अशी त्याची बुद्धी असते. हा तमोगुणी तळहात वर करून दोन्ही गालांवर दाबून ठेवतो व दोन्ही गुडघ्यांमध्ये डोके खुपसून ठेवतो. निद्रेविषयी त्याच्या मनात अतिशय आसक्ती असते. झोप लागल्यावर तिच्यामध्ये स्वर्गसुख देखील तुच्छ मानतो. ब्रह्मदेवाचे आयुष्य लाभावे आणि कल्पांतापर्यंत झोपूनच राहावे असे त्याला वाटत असते, कारण झोपे वाचून त्याला दुसरे व्यसनच नसते. वाटेने चालताना पाय घसरून पडला असता तेथेच त्याचा डोळा लागतो. अशा स्थितीमध्ये त्याला कोणी अमृत जरी आणून दिले तरी तो घेत नाही. जसा कोणी आंधळा मनुष्य अतिशय रागावून गेल्यावर कोठे जाईल व कोठे पडेल याचा नेम नसतो, तसा तो तमोगुणी कोणत्या वेळेला काय करील याचा नेम नाही. कोणत्या प्रसंगी कसे वागावे, कोणाबरोबर कसे बोलावे हे त्याला काहीही समजत नाही. तसेच
कोणत्या कर्माने आपणास काय प्राप्त होईल व कशाने नुकसान होईल हेही त्याला समजत नाही. प्रज्वलित झालेला वणवा मी माझ्या पंखाने पुसून घ्यावा अशी प्रबळ इच्छा करून पतंग जसा त्या वणव्यावर झडप घालतो, त्याप्रमाणे एखादे साहस करण्याकडे तो प्रवृत्त होतो. धैर्याने अयोग्य व अशक्य काम करण्याचा तो प्रयत्न करतो. असले प्रमाद करणे त्याला आवडते. याप्रमाणे तमोगुण, निद्रा, आळस, प्रमाद या 3 प्रकारांनी उपाधिरहित अशा जीवास बंधन होतो. ज्याप्रमाणे अग्नी लाकडामध्ये संचरला असता तो लाकडाच्या आकारासारखा दिसतो, किंवा घटाने पोकळीला व्यापले असता त्याला घटाकाश हे नाव प्राप्त होते, अथवा पाण्याने सरोवर तुडुंब भरले असता त्यात चंद्राचे बिंब प्रतिबिंब होते, त्यामुळे चंद्र सरोवरात बांधला गेल्यासारखा भासतो. त्याप्रमाणे आत्मा गुणपाशाने बद्ध झाल्यावर गुणांच्या लक्षणांसारखाच वागतो. सत्वं सुखे संजयती रजकर्मणि भारत, ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत, रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. हे भारत, सत्वगुण हा आत्म्याला सुखाचा संबंध करून देतो, रजगुण हा कर्माच्या ठिकाणी आसक्त करतो आणि तमोगुण हा ज्ञानाला आच्छादित करून प्रमादाच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न करतो. हे अर्जुना, सत्वगुण हा रज व तमगुणांना जिंकून आपण वाढतो. रजगुण हा सत्व आणि तम या गुणांना जिंकून वाढतो आणि तमोगुण हा सत्व आणि रज या गुणांना जिंकून वाढतो. पै परिहरुनी कफवात, जय देही आटोपे पित्त, तै करी संतप्त देह जेवी, का वरीशा तप जैसे, जिनवणी शीतची दिसे, तेव्हा होय ही व ऐसे आकाश हे, नाना स्वप्न जागृती, लोपुनी ये सुषुप्ती, तै क्षण एकू चित्तवृत्ती तेची होय, तैसी रजतमे हारवी, जय सत्व माझू मिरवी, तैची वाकरवी म्हणवी सुखिया नामी, तैसेची सत्व रज लोपुनी तमाचे भोज, वळघे तै सहज प्रमादी होय, तयाची गा परिपाठी सत्वतमाते पोटी, घालुनी जेव्हा उठी रजोगुण, तेव्हा कर्मा वाचुनी काही आन गोमटे नाही, ऐसे मानी देही देहराजू, त्रिगुण वृद्धी निरूपण ती श्लोकी सांगितले जाण, आता सत्वादी वृद्धी लक्षण सादर परियेसा. कफ व वात यांस मागे सारून पित्त ज्यावेळी देहामध्ये व्यापते त्यावेळी ते देहाला संतप्त करते. उन्हाळा व पावसाळा निघून गेल्यावर थंडी पडू लागली असता आकाश देखील थंडगार असेच होते. अथवा जागृतावस्था आणि स्वप्नावस्था नाहीशी होऊन जेव्हा गाढ झोपीची अवस्था प्राप्त होते तेव्हा चित्तवृत्ती सुषुप्तीसारखीच मूढ होते. त्याप्रमाणे रजोगुण व तमोगुण यापेक्षा ज्यावेळी सत्वगुण अधिक वाढतो त्यावेळी मी सुखी आहे असे तो या जीवास म्हणावयास लावतो. त्याचप्रमाणे सत्वगुण व रजोगुण हे लोप होऊन ज्यावेळी तमोगुणाचे प्राबल्य वाढते त्यावेळी सहजपणे प्रमाद घडून येतात. त्याच रीतीने सत्वगुण व तमोगुण यांना पाठीमागे सारून ज्यावेळी रजोगुण बळावतो तेव्हा देहाचा राजा जीवात्मा यास कर्मा वाचून दुसरे काहीही चांगले दिसत नाही. या 3 श्लोकांनी 3 गुणांचे निरूपण केले. आता सत्वादी गुणांच्या वृद्धीचे लक्षण आदरपूर्वक श्रवण कर.